क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. चंद्रपूर. सघन कापूस लागवड शेतकऱ्यांसाठी लाभदायक. डॉक्टर विनय सीडाम. कापूस पिकातील सघन लागवड पद्धत ही शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी अत्यंत फायदेशीर असल्याचे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाई येथील विषय विशेषज्ञ तथा विशेष कापूस प्रकल्पाचे नोडल अधिकारी डॉक्टर विजय सीडाम यांनी केले. भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली व केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही यांच्या वतीने भिवनी तालुका पोभुर्णा येथे सघन कापूस लागवड तंत्रज्ञान या विषयावर एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी श्री नानाजी पिंपळशेंडे उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर विजय सीडाम तर उमेद अभियानाच्या महिला प्रतिनिधी सौ ज्योती बोटरे यांची विशेष उपस्थिती होती. डॉक्टर विजय सीडाम यांनी शेतकऱ्यांना सघन कापूस लागवड पद्धतीबाबत सखोल मार्गदर्शन करताना गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी फरदड टाळण्याचे आवाहन केले. तसेच गुलाबी बोंड अळीचे जीवनचक्र कसे खंडित करता येईल याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी सौ ज्योती बोटरे यांनी नैसर्गिक शेतीतील विविध घटकांचे महत्त्व स्पष्ट केले. विशेष कापूस प्रकल्पाअंतर्गत सहभागी शेतकरी श्री सुभाष काळे यांनी सघन लागवड पद्धतीचा अवलंब करून उत्पन्नात झालेल्या लक्षणीय वाढीचा अनुभव उपस्थितांसमोर मांडला. यंग प्रोफेशनल आशिष पांडे यांनी कापूस पिकातील पीक अवशेष व्यवस्थापन व मातीचे आरोग्य राखण्यासाठी हिरवळीच्या खतांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमानंतर सघन कापूस लागवड प्रकल्पातील प्रक्षेत्राची पाहणी करण्यात आली. या शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे समाधान करण्यात आले. शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाबाबत समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष पांडे यांनी तर आभार प्रदर्शन कैलास कांबळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुभाष काळे, गणेश बोरकर समस्त ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. जिल्हा प्रतिनिधी अमान कुरेशी, महाराष्ट्र क्रांती न्यूज, चंद्रपूर. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.